आपल्यासोबत आहेत भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचाजी। सर, आत्ताच राज ठाकरे आणि तुमची भेट झालेली आहे। राज ठाकरे आज तुमच्या प्रचारासाठी जे आहेत ते फिरलेले आहेत वेगवेगळ्या शाखांमध्ये। कसं पाहता एकंदरीत या निवडणुकांकडे? जोरदार शेवटच्या टप्प्यात सर्व चाललेलं आहे आणि विरोधकांची पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून त्यांचे भुरटे गुंडे हे हल्ले करतायत, पण माझा मनोबल यांचा हल्ले तोडू शकणार नाही। काल खरं तर आपल्या कार्यालयावर हल्ला झाल्याचा दावा आपण केलेला आहे, मात्र त्यांनी देखील दावा केलेला आहे की पैसे जे आहेत ते वाटप होत होते। काय नक्की तथ्य आहे? कसं पाहता या सगळ्या आरोपांकडे आणि या घटनांकडे? बघा, याची चौकशी आपण मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये करू शकतात, इलेक्शन कमिशनमध्ये करू शकतात, ते कारवाई करतायत। पण मग काय नक्की आपली पुढची ॲक्शन असणार आहे आणि याला आपण कशा पद्धतीनं रिॲक्शन देत आहे? मी जनतेला आवाहन केलं आहे की याचा रिॲक्शन मताच्या रूपमध्ये द्यावं। आपण काही आश्वासनं देखील दिलेले आहेत, जसं की नामांतराचा जो मुद्दा आहे तो आपण घेतलेला आहे। काय नामांतर होणार आहे, आपण काय सांगा? मानखुर्दचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करणार। आपण पाहतोय की या ठिकाणी हे होते मिहिर कोटेचा, जे भाजपचे उमेदवार आहे आणि काल त्यांच्या कार्यालयावर हल्ल्याचा झाल्याचा दावा जो आहे तो या ठिकाणी संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा त्यांनी केलेला होता। त्यानंतर आज राज ठाकरे त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी या संपूर्ण घाटकोपर आणि या परिसरामध्ये फिरताना पाहायला मिळाले। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।